सकाळ, शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. जसं की तुम्हाला माहिती आहे, माझ्या बहिणीचं लग्न जुळलेलं आहे आणि त्याच कारणाने इकडे मी माहेरी आहे आणि एकाच महिन्यामध्ये साक्षगंध आणि लग्न दोन्ही याची तयारी चालू आहे. आणि उन्हाळा जेमतेम लागलाच होता, तर या लग्नाच्या गोष्टी काहीच नव्हत्या आणि काही की एकदम लग्न जुळलं. तर त्यामुळे म्हणजे उन्हाळ्याची जी तयारी आहे ते सुद्धा झालेली नव्हती. म्हणजे जे आपले दहापुडे, चिप्स, जे आपले किस, जे आपण 12 महिन्यासाठी आपण उपासासाठी वगैरे तळून ठेवतो ते, तर तेच इकडे करणं चालू आहे. आणि ओवीला उठवलं सकाळी, दानिश झोपून आहे आणि इकडे मी माझा चाय ब्रेड घेऊन आता बघते दानिशचं काय चालू आहे आता तिकडे. आणि प्रतीकचं झोपून होता आणि दानिशला एवढ्या लाडामध्ये उठवताना मी प्रगतीला पहिल्यांदा पाहिलं, कारण मी ते नेहमी लाडामध्ये उठवते, पण मी नेहमी त्याला रागवूनच उठवते, कारण की कधीच तो असा उठत नाही शांतपणे. मग मावशीचा लग्न होणार रे बाबू. सो ये कटिंग है दानिश की, ये कटिंग की है दानिश ने. एवढी लंबी रेश मारली, छोटी छोटी मारू नये म्हटलं. हिरो हिरो दिसतंय, हिरो दिसतंय माझा पोरगा दानिश, हिरो. चला जा ब्रश कर. तर मम्मीने इकडे किस जो शिजायसाठी ठेवलेला होता तो इकडे आता पगरवत आहे. आणि ते म्हणजे आपलं लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे अहेरपट्टीच्या दिवशी एकादश आहे आणि एकादश करण्यावाले घरी पण भरपूर जण आहे आणि जे आपले पाहुणे मंडळी आहे त्यामधले पण भरपूर जण राहतील, म्हणून मम्मीने 10 की 12 किलोचा काहीतरी किस करून घेतला आता. ओवी इकडे बघ, छान छान छान. आणि इकडे आली जीसीपी मध्ये काय म्हणते नक्की माहिती नाही. जे हे रेती आपली गिट्टी आहे, हा रोड बनवासाठी सगळे रोड बनले आणि हाच रोड नाही बनला. इकडे पण एक लग्न झालं आत्ताच, तर आता साक्षगंध असल्यामुळे इकडे कार्यक्रम राहील आणि मधातच हा रोड आहे, म्हणून तिकडे सरकवत आहे. तुम्हाला माझा आवाज नक्की येत आहे का नाही तेही नाही माहिती. लग्नाचा सामा म्हटलं तर खूप भरपूर काही असतो आणि त्यामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये साक्षगंधाने लग्न, तर डोक्याला ताप आलेला आहे आमच्या. आणि साक्षगंध व्हायचंच आहे, तर आम्ही इकडे वड्या टाकत होते मम्मी, तर ज्या वड्या टाकत होत्या तर त्यांच्याच हातांनी इकडे चुली टाकून घेतल्या. म्हणजे 5 जणीच्या सवासणीच्या ज्या चुली असतात, तर त्या आई म्हणाली की बरोबर जमते का. मी म्हणाली की मी कशी चूल घालू मला लक्षात येऊ राहिलं नाही, म्हणून मी तुझी पाहायला आली आणि तू मलाच म्हणू राहिली. तर इकडे ज्या 5 जणीच्या चुली होत्या त्या आम्ही इकडे घालून घेतल्या आणि त्यानंतर वड्या टाकायच्या होत्या. तर आधी पण एकदा वड्या टाकल्या होत्या तेव्हा कोणी बोलावलं नाही, आणि आज ज्या वड्या टाकल्या तर तेव्हा पण 5 जणी बोलवून घेतल्या आणि वड्यासुद्धा टाकून घेतल्या पूजेसाठी. आणि आता हे जे किस नाही करत आहे, तर साबुदाणा आणि आलू किसचे पापड बनवत आहे. तर वड्या लवकर झाल्या, तर त्यामुळे इकडे आता हे पापडचं शिजवणं चालू आहे. सर्वात आधी आम्ही आलूचा किस पाडून घेतला आणि त्यानंतर साबुदाणा सायंकाळीच भिजायला टाकला होता. आणि एका दिवशी आम्हाला हे 4-5 कामं सगळे करून घ्यायचे होते. ते म्हणजे सकाळी आलू किस पाडला होता आणि त्यानंतर आता वड्या झाल्यानंतर पप्पाजींनी चुली वगैरे माती आणली, मातीनंतर चुली वगैरे टाकल्या आणि त्यानंतर आता हे आलू किसचे पापड. आता तुम्ही म्हणाल की तुझ्या सासरीकडून कसं काय ब्लॉग सुरू झाला, तर कारण असं आहे की का रात्री एक आणखी दुसऱ्याचं दळण होतं, तर ते दळण काढल्यामुळे घरचं जे काही म्हणजे माझ्या आईच्या घरचं जे काही दळण होतं ते काही निघालं नाही. तर आज सकाळी राहू गेले ड्युटीवर आणि मला माझ्या मागे ते दळण काढायचं असं आलं. आणि काल सायंकाळी लवकर येतो आणि काढतो म्हटलं, तर प्रगतीचे कपडे घ्यायचे होते आणि जवायचे सुद्धा, तर आम्ही मग तिकडे गेलो होतो नागपूरला, तिला कपडे घ्यायचे नेलं होतं म्हणून. आणि आता मी घरी आली आहे सकाळी, दळण काढतो आणि जातो म्हटलं. पण असं झालं की प्रतीकला तिकडे वेळ होत आहे, पलीकडे काहीतरी काम आहे, तर त्यामुळे माझी इकडे झाडझूड फरची झाली आणि कपडे धुवून झाले. जे रावांचे जे काही कपडे होते, मी म्हटलं अजून फोन केला तर अजून 15 मिनिटं लागतील बोलले. मग इकडे मी आंघोळ माझी आटपून घेतली, कारण की उद्या साक्षगंध आहे आणि उद्या खूप धावपळ अशी होती सकाळच्या वेळेला, मग केस काही धुवायचे नाही म्हटलं, उद्या आजच धुतलेले बरे. तर आता माझं इकडं सगळं काही आवरलेलं आहे आणि अजूनही मी वाट पाहत आहे प्रतीकची की प्रतीक येतील आणि दळण घेऊन आम्ही घरी जाऊ म्हणून.
एकाच दिवशी भरपूर कामं झाल्यामुळे थकवा झाला होता आणि थोडी घरी येऊन विश्रांती करत नाही तर जे आपण साबुदाण्याचे पापड टाकले होते ते इकडे वाळून गेले आणि ते काढता काढता तरी आमचे 1-1.5 तास आमचा त्यामध्ये निघून गेला आणि इकडे आमची कॉमेडी पण चालू होती आणि पापड काढणं पण सुद्धा चालूच होते. आणि त्यानंतर आता आधी जे उद्याचा साक्षगंध आहे त्याच्या आधीचा हा ब्लॉग असल्यामुळे जे सुरुवातीतल्या ज्या सगळ्या वस्तू आहे म्हणजे जे आपल्याला उद्या हॉलमध्ये लागणार आहे किंवा कार्यक्रमामध्ये त्यांचे इकडे भरण्याची सगळ्यांची धावपळ चालू होती आणि बाहेर पाणी पण येणं चालू होता थोडं. तर इकडे हे जे पापड आहे म्हणून ते पाऊस येत असल्यामुळे अंदर टाकले आणि आता हा जो दिवाण आहे दिवाणवर मोठी गादी होती, छोटी गादी नव्हती, तर त्यामुळे इकडे हे गादी बनवण्यात आली. आणि इकडे मी चौरंग पाट ठेवला, काढलेला होता तो इकडे मी असा ठेवला. तर ओवी म्हणाली की मी यावर बसून दाखवते की मावशी उद्या या चौरंग पाटावर कशा प्रकारे बसेल म्हणून. उद्याचा कार्यक्रम आणि त्यामध्ये मला सँडल घ्यायची होती, मुलांना सुद्धा घ्यायची होती, दोघांना पण आणि मम्मीला पण सुद्धा घ्यायची होती. तर आम्ही इकडे आता लाईन नव्हती आणि आम्ही इकडे निघालो होतो सर्वांच्यासाठी स्लीपर घेण्यासाठी. ब्लॅक वाला उलट बेकार दिसतो. बघू कशी वाटते? छान दिसतंय है ना, सिंपल मध्ये नाही, बेल्टची हे टेन्शन नाही. आणि बोट मेन म्हणजे मला हे पाहिजे, बोटात नाही का हे असं किंवा असं नाही. ठीक आहे, नॉर्मल नाही झाली. छान वाटत आहे. कशी वाटते हे बघ? ठीक आहे, हो ठीक आहे. सँडल वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्हाला घरी यायला तरी भरपूर लेट झालं होतं. हर्षल आधी घरी येऊन होती कारण की आम्हाला मेहंदी काढायची होती म्हणून. तरी 8 वाजले होते आणि 8 वाजेपर्यंत तरी आम्हाला म्हणजे जे हँडबॅग वगैरे म्हणजे 3-4 अशा गोष्टी होत्या की ज्या महत्त्वाच्या होत्या घेणं तर उद्याच्या कार्यक्रमासाठी म्हणून. आणि त्या आम्ही घेऊन नंतर घरी आलो. तोपर्यंत इकडे आधी मी माझी मेहंदी काढून घेतली आणि मेहंदी काढून घेतल्यानंतर खूप भारी लुक असं स्वतःला खूप फिलिंग होत होती कारण जे असतात ना की आपल्या घरच्या लग्नामध्ये पहिली मेहंदी आपल्या हातावर बसली आहे म्हणजे. आणि त्यानंतर माझं असं होतं की आधी मी काढते आणि त्यानंतर मग वाढली मेहंदी की अदर कामानंतर मी करू शकते म्हणून. आणि नंतर प्रगती रांगोळी मेहंदी काढायला बसली आहे. आणि त्यानंतर आता घरी आलेले आहे आचारी हे काकाजी. आणि उद्या कार्यक्रमामध्ये लाडू असणार आहे, तुम्हाला दृश्य पाहून दिसलंच असेल. तर ते बुंदा काढत आहे आणि लाईन नव्हती आणि लाईन गेली होती. नंतर पाणी पाऊस अशा प्रकारचं ते चालूच होतं. सायंकाळचे 12:30-1 वाजेपर्यंत या चौघांनी लाडू बांधलेले आहे कारण मी बांधतो म्हटलं तर हाताला मेहंदी होती. नंतर एवढी कडाक्याची अशी भूक लागली होती की मी फक्त समोरचे जे पंजे असतात 2 हाताचे ते फक्त धुवून घेतले आणि मग जेवण करायला बसली. मी म्हटलं की हे एवढे जण लाडू बांधत आहे आणि त्यामध्ये मला कोणी चालून देणारा कोणी राहणार नाही. आणि माझी मेहंदी काढेपर्यंत प्रगतीने आधी जेवण करून घेतलं होतं. सासू जवाई सासरे आणि बापूचा एक हात घाण ठेवला प्रतीकचा. गरम आहे करे. तर अशी गंमत झाली. चला तर मग आता पुढचा साक्षगंधाचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.